उपस्थित आहेत, त्याबरोबर आपले जिल्हा परिषदचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, सभापती हवेली, त्याबरोबर आपले गट विकास अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित आहेत. सरपंच वाघोलीचं मी स्वागत करतो आणि वाघोलीच्या आजपर्यंत म्हणजे अनलॉकडाऊन ज्यापर्यंत पूर्णतः झाला नाही होता त्यापर्यंत वाघोलीचं फार चांगलं काम याच्यामध्ये झालं होतं. एक मोठो आपण एक कंटेनमेंट झोन वाघोलीला घोषित केला होता आणि त्यामुळे वाघोलीमध्ये आपल्याकडे एक यश आहे पुणे जिल्ह्याचा की वाघोली सारखा मोठा गाव, महाराष्ट्राचं सर्वात मोठं ग्रामपंचायत, पॉप्युलेशन क्रॉसिंग 2.5 लाख, 309 हाऊसिंग सोसायटीज, या वाघोली एकही रुग्ण त्या ठिकाणी अडवले नाही होते आणि हे फार मोठी यश होती. बट वाघोली एक हायली रिस्की ठिकाण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, स्पेशली फॉर कोरोना, बिकॉज वाघोलीमध्ये राहणारे लोक मोठ्या प्रमाणात वेगळ्या ठिकाणी जातात, आपल्या सेवा देतात. ते आरोग्यामध्ये असू शकतो, पोलीस मध्ये असू शकतो आणि त्याबरोबर एक फार मोठी लोकवस्ती आहे, फार मोठा बाजार आहे, व्यापारींचे ठिकाण आहे आणि याच्यासाठी आणि पुण्याच्या यदि काय नर्व सेंटर आहे तो हा वाघोली आहे. याच्यासाठी आपल्या वाघोली फार महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे महत्वपूर्ण ठिकाण वाघोली आपल्यासाठी आहे आणि चुकून पण यदि वाघोली बाधित झाला तो एक फार मोठी प्रॉब्लेम आपल्याकडे होणार आहे. तो आजच्या या बैठक बोलवण्याचा जो मेन उद्देश होता, हा मेन उद्देश मी जरासा मान्य आमदार साहेबांच्या परवानगीतून मी जरासा सगळ्यांना स्पष्ट करतो. या बैठकाचा मेन उद्देश होता की आपल्याला वाघोलीला करोना मुक्त ठेवायचे आहे. यदि एक बी माणूस त्या ठिकाणी वाघोलीमध्ये पॉझिटिव्ह झाला, अडचण काय होतो की आपल्यासाठी मे बी एक आकडा आहे की 15 जण पॉझिटिव्ह, 16 जण पॉझिटिव्ह, पण त्या ठिकाणी तुमचे मित्र आहेत, तुमचे भाऊ आहे, तुमची बहिणी आहे, तुमची आई आहे, तुमचे वडील आहे आणि आज महाराष्ट्र शासनाने माझा कुटुंब माझी जबाबदारी या मोहीम ची आपण आज सुरुवात करून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये वाघोली सर्वात पुढे राहायला पाहिजे ही आपली अपेक्षा आहे. तर माझी एक सर्वांना रिक्वेस्ट आहे की याच्यामध्ये सर्व लोक याच्यासाठी आपण प्लीज लक्ष देऊन काम करा आणि वाघोलीला करोना मुक्त करा. या करण्यासाठी एक ऍक्शन प्लॅन आपल्याला स्पष्टता एक ऍक्शन प्लॅन आपल्याला सांगून देतो. या ऍक्शन प्लॅन आहे नंबर 1 याच्यामध्ये आहे की करोना मुक्त करण्यासाठी जो नंबर 1 ऍक्शन प्लॅन आहे वाघोलीसाठी की एक सर्वांचा सर्वे यदि करायचे असेल तर आपल्याला भरपूर प्रमाणात लॉकडाऊन वगैरे करावा लागतो, ज्याच्या आणि वाघोलीला लॉकडाऊन करणं शक्य नाही बिकॉज आपण एसेन्शियल सर्व्हिसेस इतके जास्त लोक आहे, म्हणजे 40-50 हजार लोक कुठे नर्स म्हणून काम करणे जातात, तर कुठे पोलीस म्हणून काम करणे जातात, तर कुठे कोई इतर ठिकाणी जो महत्वपूर्ण ठिकाणी काम करणे जातात. तो आपल्याला वाघोलीचे यदि आपल्याला लक्ष द्यायचे असेल तर हाऊसिंग सोसायटीज जो गेटेड आहेत त्यांना विशेष लक्ष द्यावं लागेल. तो सर्वात पहिले एक गुगल शीटची तयारी करण्यात आली आहे, ज्यापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या जो ऍप आहे वो येत नाही त्यापर्यंत आपण हे गुगल स्प्रेडशीट तयार करण्यात आलेली आहे. त्या गुगल स्प्रेडशीट वर सर्व हाऊसिंग सोसायटीजचे अध्यक्ष व सचिव लक्ष देणार आहे की त्या स्प्रेडशीटच्या अनुषंगाने त्यांना सर्वे करून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये सेल्फ रिपोर्टिंग मोड पण आहे आणि म्हणजे अध्यक्ष आणि सचिवांच्या द्वारा पण रिपोर्टिंग मोड आहे. तर माझी पहिली सूचना आहे की याच्या रिपोर्टिंग आपल्याला करून घ्यायचे आहे याच्यावर आणि अध्यक्ष आणि सचिव कोणत्याही हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव जिम्मेदार राहील याच्या रिपोर्टिंगसाठी. आणि या रिपोर्टिंग करण्यासाठी तुम्हाला 2-3 ठिकाणी आपल्याला महत्वपूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. यदि आपल्याला वाघोली आणि तुमच्या हाऊसिंग सोसायटीला करोना मुक्त ठेवायचे असेल तर तुमच्याकडे डेली कोई ना कोई व्हॉलंटियर असला पाहिजे, डेली 2 वेळ कोई व्हॉलंटियर असला पाहिजे जो सकाळी आणि संध्याकाळच्या वेळ जाऊन घराघरी जाऊन लोकांच्या सर्वे करून घेणार आहे. या व्हॉलंटियर मध्ये एक महिला असावी आणि एक पुरुष असावी. प्रत्येक बिल्डिंग हा एक लॉजिकल संख्या तुम्ही ठरवा. तो सकाळच्या वेळमध्ये 7:30 ते 9च्या कालावधीमध्ये दररोज ते प्रत्येक घरी जाणार आणि त्या ठिकाणी आरोग्य तपासणी करून घेणार आहे. दुसरी गोष्टी संध्याकाळी 6:30 ते 8च्या वेळ ते परत आरोग्य तपासणी करून घेणार आहे. ये व्हॉलंटियर्स दररोज तुम्ही 7x2 म्हणजे 14 दिवसच्या वेगळ्या ड्युटी तुम्ही लावू शकतो. हे हाऊसिंग सोसायटीच्या मार्फत होणार पाहिजे. तो माझी रिक्वेस्ट आहे की हे व्हॉलंटियर्स घरोघरी जाऊन ते तपासणार आहे. दुसरी गोष्टी एंट्री अँड एक्झिट वर महत्वपूर्ण गोष्ट आहे की एंट्री अँड एक्झिट वर पॅरलल तपास होणं अपेक्षित आहे. या तपासमध्ये तुम्ही नुसतं टेम्परेचर बघू नका, तुम्ही नुसतं त्या माणूसकडे कोणत्याही प्रकारच्या म्हणजे पल्स ऑक्सिमीटर रीडिंग फक्त घेऊ नका, पण तुम्हाला जो आपले जो लक्षण आहे, जो हा फॉर्म वर हा लक्षण आहे त्या लक्षणच्या पण तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे.
तुमच्याकडे येणारे जाणारे प्रत्येक माणूसच्या 2 वेळ आरोग्य तपासणी, त्याबरोबर येणारे जाणारे गेटेड तुमचे जो गार्ड आहे त्या ठिकाणी एंट्रीवर एक्झिट वर यदि शक्य नसेल, क्योंकि लोकांना कार्यालयाला जायचं असतं आणि त्या उशीर होत असतं, तर ये कम से कम एंट्रीवर त्यांच्या आरोग्य तपासणी व्यवस्थितपणे पार पडायला पाहिजे, याच्या आपण सगळेजण खात्री करा. याच्यामध्ये काय प्रश्न आहे, बट अदरवाईज एंट्री आणि एक्झिट वर व्यवस्थितपणे तुम्ही आरोग्य तपासणी पार पडायला पाहिजे. हे जी पहिली सूचना आहे, सॉरी दुसरी सूचना आहे. तिसरी गोष्टी, जो सोसायटीज मध्ये जो टच पॉइंट्स आहे, आपण दरवेळ म्हणतो की तुम्ही स्प्रेइंग करा, स्प्रेइंग फार अनसायंटिफिकली चालू असते. त्याच्यामध्ये काय होतो की जो टच पॉइंट्स आहे, ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या हात पडतात त्या ठिकाणी आपल्याला विशेषतः सकाळी रात्री यदि तुम्ही बंद ठेवला असेल हाऊसिंग सोसायटी, म्हणजे जनता कर्फ्यू वगैरे आपण हाऊसिंग सोसायटीच्या आतमध्ये केला असेल, तो टच पॉइंट जो आहे हाऊसिंग सोसायटीमध्ये, त्या टच पॉइंट्सला आपल्याला एस्पेशली दुपारपासून रात्रीपर्यंत सॅनिटायझेशन वेळोवेळी करायचं आहे. हे टच पॉइंट काय काय आहे, तुमच्या लिफ्ट आहे, तुमच्या रेलिंग्स आहे, ज्या ज्या बेंचवर लोक बसतात त्या ठिकाण आहे, यासारखं तुम्हाला टच पॉइंट्सवर आपल्याला हे करायचं आहे. ही माझी तिसरी सूचना. आणि चौथी आणि शेवटची सूचना आहे की तुम्हाला जो जनता कर्फ्यू आहे तो तुम्ही हाऊसिंग सोसायटीमध्ये राबवा. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक कार्यक्रम तुमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये पार नाही पडला पाहिजे, कोणत्याही प्रकारच्या पार्टी नाही होणार पाहिजे, कोणत्याही प्रकारच्या लोक गरज नसताना फिरणं नाही पाहिजे. आता एक माणूस यदि एकटा फिरत असेल, लेट्स से वॉकिंग करत असेल, त्यांना थांबवायचे किंवा उसको थांबवण्याची गरज नाही, पण ग्रुपमध्ये कोणत्याही प्रकारच्या म्हणजे मेळावा असते, ते काही योगाचा कार्यक्रम असते, यासारखं कार्यक्रम प्लीज आपल्या आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आता डिस्करेज करा, सो दॅट हे व्यवस्थितपणे आपण पार पडू शकतो. तो मी परत आपल्याला 4 गोष्टी सांगतो. एक, होम सर्वे, याच्यावर सगळे लोकांनी लक्ष द्या. याच्यामध्ये अध्यक्ष आणि सचिवांची मूळ जिम्मेदारी राहील की होम सर्वे त्यांना करायला पाहिजे. दुसरी गोष्टी, एंट्रीवर अगर नसेल तर ऍटलीस्ट एक्झिटवर, ऍटलीस्ट बाहेरचे लोक यदि एंट्रीवर आले, एंट्रीवर 100%, एक्झिटवर नसेल तर कम से कम एंट्रीवर 100% लोकांच्या आरोग्य तपासणी करण्यात यावी. हे पॅरलली राहील, म्हणजे एक माणूसच्या साधारणतः एक लेट्स से की मी आहे, मी सकाळी मी घरात बसून करतोय, संध्याकाळी पण करतोय, पण येताना जाताना माझ्या 2 वेळ, म्हणजे एक माणूस थोडक्यात 4 वेळ तुमची तपास होऊ शकतो. पण हे होणे द्या. आता व्हायरल लोड फार जास्त आहे आणि हे आपण रिस्क घेऊ शकत नाही. सॅनिटायझेशन ऑफ टच पॉइंट्स, याच्या एस्पेशली दुपारपासून, तुम्ही अर्ली मॉर्निंग केला त्याचा जास्त फरक पडणार नाही, बट दुपारपासून टच पॉइंट वर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि जनता कर्फ्यू यदि काय आहे तो हाऊसिंग सोसायटीच्या आतमध्ये जनता कर्फ्यूचे पालन करा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, गर्दी होऊ देऊ नका, आणि कोणत्याही प्रकारचा सामाजिक कार्यक्रम या कोणत्याही प्रकारची गर्दी आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये होऊ देऊ नका. या सगळे करताना स्पेशली जो ज्येष्ठ नागरिक आहे, जो कोमॉर्बिडिटीचे माणूस आहे, हृदयरोगचा त्रास आहे, या ॲस्माचा त्रास आहे, किडनीचा त्रास आहे, या लिव्हरचा त्रास आहे, त्याच्यावर पण लक्ष द्यायचं आहे. आरोग्य तपासणीमध्ये माझी एक रिक्वेस्ट आहे की एक प्रश्न ज्या लोकांचा गैरसमज झालेला आहे वो मी क्लिअर करतो. त्याच्यामध्ये आहे की कोणाला कोई हृदयरोग या कोई कोमॉर्बिडिटीज आहे क्या. आपला प्रश्न विचारण्याचा उद्देश हे होता की यदि तुम्हाला लेट्स से हृदयरोग आहे आणि सडनली तुमच्या हा हृदयरोगचा त्रास वाढलेला आहे, लेट्स से हायपरटेन्शन आहे, ब्लड प्रेशरचा त्रास आहे तुम्हाला, तर ब्लड प्रेशर यदि तुम्हाला सडनली शूटअप झालेला आहे, तुमच्या नॉर्मल ब्लड प्रेशरच्या रेंज बगैर गोळीचे इतना रेंजवर असतो, आज विथ गोळी पण तुमच्या जरासा वाढलेला आहे, वो आपल्याला एक संकेतात्मक संदेश देतोय. तो माझी रिक्वेस्ट आहे की या हृदयरोग वगैरे पण आपण तपासणी करा. प्रत्येक हाऊसिंग सोसायटीमध्ये काय डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, कोई पॅरामेडिकल स्टाफ आहे, त्यांच्या पण मदत घ्या. आणि ज्या कोई लोक बाधित सारखं म्हणजे शंका वाटत आहे की हे बाधित होऊ शकतो, त्यांना ग्रामपंचायत मध्ये एक आपल्याला हेल्पलाईन नंबर वगैरे स्थापित करायचा आहे. त्या ठिकाणी आपले रुग्णवाहिनी, जो आपल्या ग्रामपंचायतची जी रुग्णवाहिनी आहे, त्या रुग्णवाहिनी त्यांना घरातून पिकअप करणार आणि त्यांचा तपास त्या ठिकाणी करून घेणार. आणि तपास झाल्यानंतर यदि त्यांच्या टेस्ट करण्याची गरज आहे तर त्यांच्या टेस्ट करून घेणार. तो हे आपला माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, माझी हाऊसिंग सोसायटी माझी जबाबदारी पण आहे. एक गोष्टी मी आपल्याला परत सांगतो, यदि कोई माणूस बाधित झाला, यदि कोई माणूसची मृत्यू झाली, हे फार दुःखद गोष्टी आहे. आज एक सोशल वॅक्सिन होण्याची आपल्याला गरज आहे आणि आपण सोशल वॅक्सिन होऊ शकतो, बट यदि आपण लक्ष दिला तो माझी रिक्वेस्ट आहे की या पद्धतमध्ये आपण लक्ष द्या, या पद्धतमध्ये आपण काम करा
आणि नक्की आपल्याला यश मिळणार आहे. मी आता माझी प्रस्तावना संपली आहे. मी आता माननीय आमदार श्री अशोक बापू पवारला रिक्वेस्ट करतो की आपण मार्गदर्शन करावी आणि आपण त्यानंतर आपण आपला आपण हा प्रश्न त्यावेळी विचारून घेतो. माननीय अशोक बापू पवारला मी रिक्वेस्ट करतो, माननीय आमदार साहेब, की आपण मार्गदर्शन प्लीज करा. शिवसाहेब, तुम्हाला प्रथमतः मी धन्यवाद देतो की आपण माननीय आयुजी साहेब, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. पण अत्यंत तळमळीनं आणि प्रामाणिकपणे या कोरोनाच्या विरोधाची फाईट पुणे जिल्ह्यामध्ये करत आहेत. आम्हाला प्रामुख्यानं आपण काल सोलापूर रोडला फार चांगली मदत केली. वाघोलीच्या परिसरात किंवा शिरूरला आपण चांगली मदत चालली. वाघोलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं साहेब आम्हाला त्याची थोडीशी काळजी असते, कारण लोकसंख्या जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी पेशंट कदाचित जास्त आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. म्हणून आमची एक विनंती आहे की बुवा ह्या ज्या आपल्या रॅपिड टेस्ट आहे त्या फास्टली कशा करता येतील तो प्रयत्न आपण जास्तीत जास्त केला पाहिजे. आपल्याला ऑक्सिजनचे बेड्स आज आम्हाला साधारणतः कमी पडतात. कमीत कमी आम्हाला ऑक्सिजनचे बेडची उपलब्धता आताच एक 10-15 मिनिटापूर्वी नामदार टोपे साहेब शिरूरला आले होते. योगायोगानं माझं त्यांचं बोलणं झालं सविस्तर. कालची आपली मीटिंग त्यांना मी सांगितली. तर त्यांचं म्हणणं आहे की ऑक्सिजनचे बेड तयार करायला फार काही लागत नाही, तुम्ही दादांना सांगा किंवा काही आमदार निधी वापरा. माझी गरज असली तर मी आमदार निधी द्यायला पूर्णपणे तयार आहे. पण आपल्याला ऑक्सिजन, कारण जे फोन रोज येतात आम्हाला की ऑक्सिजनचे बेड पाहिजे आणि मग एक बेड मिळवायला आम्हाला 5-6-7 तास जातात. म्हणून ते बेड उपलब्ध करून दिले पाहिजे. जे असिम्प्टॅमॅटिक पेशंट आहे की ज्यांना काही गरजच नाही ऑक्सिजनची, त्यांना जरी फक्त आपण सीसीजीला ठेवलं तरी चालू शकतं. ह्या तपासण्या थोड्याशा आपण नीटनेटक्या केल्या तर ऑक्सिजन खरा ज्याला लागतोय त्याला ऑक्सिजन मिळला जाईल. वाघोलीवरती आपण लक्ष केंद्रित करता त्याबद्दल धन्यवाद. बाकीची वाघोली हाऊसिंग असोसिएशनच्या मीटिंग चालू आहे. अशोक पवार आहे का, तुम्ही बात करा. जो साहेब नोंदवलेली आहे आणि याच्यावर आपलं काम पण चालू आहे सर. आणि मी आपला विश्वास देतो की या सगळ्या विषयावर आपण पुढील काम करणार आहे. साहेब, माझं बोलणं झालेलं आहे. हा नाही, मी ऐकलं सर. आणि मी आपलं बोलणं झालेलं आहे. नाही सर, मी ऐकलो आणि आपण जो सूचना दिली बेड्स वगैरे बद्दल वो नोंदवलेला आहे सर. आणि त्याप्रमाणे आपण कारवाई पण करणार आहे. ओके ओके. आता माननीय आमदार साहेब नंतर मी माननीय जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके साहेबांना रिक्वेस्ट करतो की आपण जरासं मार्गदर्शन प्लीज करावे. सरपंच महोदय आहे क्या? सरपंच महोदय आहे असेल तर प्लीज आपण मार्गदर्शन करा. आय थिंक सरपंच मॅडम पण नाही आहे. तर मी आता रिक्वेस्ट करतो ज्या हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी आहेत त्यांना काय डाउट्स आहे तो प्लीज विचारून घ्या. सर एक क्वेश्चन ऐसा है कि आपने बोला कि जनता कर्फ्यू सोसाइटी के अंदर भी कराइए. अगर हम लोग जनता कर्फ्यू करते हैं एंड वी आस्क पीपल टू स्टे एट होम, ऐसा तो नहीं है कि इट कॉन्ट्राडिक्ट्स विद द हाउसिंग सोसाइटी फेडरेशंस डायरेक्टिव कि आप लोग अपने रूल नहीं बना सकते हैं, ऐसा कुछ नहीं कर सकते हैं इस टाइप से? जनता कर्फ्यू का रूल नहीं है, हम एनकरेज कर रहे हैं कि आप जनता कर्फ्यू कीजिए. एंड दूसरी चीज है कि हम अभी आपको इस पे रिटर्न डायरेक्शंस कल इशू करेंगे. जो मैंने अभी आपको बताया है उसका हम रिटर्न डायरेक्शंस भी कल इशू करेंगे. तो टेक्निकली हमारा ही डायरेक्शंस रहेगा, इसका इम्प्लीमेंटेशन आप करें. ठीक है, धन्यवाद सर. मैं जनता कर्फ्यू का अर्थ ये नहीं कि आप सबको बिल्कुल बंद रखें. मैं बोल रहा हूँ कि सामाजिक कार्यक्रम नहीं होने चाहिए, कोई पार्टी वगैरह नहीं होनी चाहिए, कोई
मिलावा भजन मंडली वगैरह नहीं लगनी चाहिए। कुछ दिन तक इसको प्रिवेंट करें। अभी पुणे में बहुत ज्यादा वायरल लोड है और डेथ रेट्स भी बढ़ सकती है। तो मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि हम नहीं चाहते कि किसी की अस्थियां वापस वो हाउसिंग सोसाइटी में आए। हम इस सबको प्रिवेंट करना चाहते हैं। इस बात को आप सब गंभीरता से लिए, मेरी रिक्वेस्ट। सर मैं ग्राम विकास अधिकारी वाघोली, जॉइंट मीटिंग। हाउसिंग सोसायटीला बोला। हॅलो आवाज येत आहे, बोला सर, हा जनता कर्फ्यू लोकांच्या बरोबर चर्चा करून, सगळ्या व्यापाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून सगळ्यांच्या बरोबर चालू करण्यापाठीमागचा उद्देश असा होता की लोक बेधिकारपणे वागायला सुरुवात करत होते। त्यांनी त्या मास्क न लावणे या सगळ्या दंडात्मक बाबी वगैरे केल्या होत्या। सगळ्यांशी चर्चा करून केलेला आहे, कुणालाही सक्ती केलेली नाही। नहीं साहब, ये आपली अडचण मी समजू शकतो। ज्या वेळेला आपण हे सगळे प्रतिबंधित काम करतो त्याच्यामध्ये तक्रार वगैरे होत असतो। हे आपल्या कोणत्याही कुटुंबामध्ये सगळे प्रॉब्लेम्स होतो। इसमें कोई आपण त्याचा विचार करण्यासाठी मी ये बैठक बोलवलंय। या बैठक माननीय आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण घेतोय। या बैठकचे मेन उद्देश आहे की आपल्याला मोठ्या प्रमाणात वाघोलीला, म्हणजे जसे आपण अगोदर केलं होतं, आज माझा कुटुंब माझी जिम्मेदारीच्या हिशोबाने, माझ्या हाऊसिंग सोसायटी माझी जिम्मेदारी, माझा फ्लॅट माझी जिम्मेदारी आणि माझा कुटुंब माझी जिम्मेदारी, या जो माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या, उपमुख्यमंत्री साहेबांची जो संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी हाऊसिंग सोसायटी वाघोलीमध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसिंग सोसायटी आहे त्या ठिकाणी त्या अंमलात, त्याच्यासाठी हे बैठक आपण आयोजन केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये एक्झॅक्टली 4 सूचना मी दिलेल्या आहे। हा 4 सूचनाचं पालन आपण सगळेजण करणार आहे। याची लेखी सूचना मी उद्या माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या साइन से ये करतो। यदि कोणाला काय डाउट्स असतील तो प्लीज विचारून घ्या। हिंदी, इंग्लिश, मराठी कोई प्रश्न पूछ सकते हैं। डाउट्स है तो प्लीज पूछ लो। सर प्रशांत बोलतो व्हिडिओ। Sir, I would like to speak. Sir, I have a doubt. पूछिए मैम, प्लीज आस्क। Hello. Hello. या कांचन मैम, प्लीज गो ऑन। Am I audible? यस यस। मॅडम बोलिए। सर, रिटर्न सूचना तुम्ही उद्या निर्गमित करणार असं तुम्ही सांगितलंय। दॅट इज गुड, थँक्यू सर। बट वन थिंग, आपलं व्हॉट्सअप मेसेजेस वर तर एक फॉर्म आहे, ते फॉर्म पब्लिश केलेलं आहे। तर त्या फॉर्म मध्ये आपल्याला हे तपासणी करायची आहे, राईट सर? इंडिव्हिज्युअली घरोघरी जाऊन आपल्याला हे ते फॉर्म मध्ये जे ऑनलाईन फॉर्म आहे ते ऑनलाईन फॉर्म मध्येच आपल्याला ते सगळं माहिती त्यांच्याकडूनच आपल्याला ते भरून घ्यावं लागणार आहे। एम आय राईट सर? हो मॅडम, बरोबर आहे। आणि महाराष्ट्र शासनाचा ऍप निघाल्यानंतर त्यात त्याची माहिती भरायची आहे आपली। म्हणजे हे सगळं इन्फॉर्मेशन ऑटोमॅटिकली तुमच्या कुठल्या तरी साईट मध्ये हे कलेक्ट होते। मग ह्याच्या व्यतिरिक्त सोसायटीकडून वेगळं आपल्याला काहीतरी अशी इन्फॉर्मेशन सबमिट करावं लागणार आहे का? दिस इज वॉट नॉट व्हेरी क्लिअर टू मी। तुमच्या सूचनानुसार सकाळी संध्याकाळ आम्ही हे सर्वे केलं, त्या ऑनलाईन आपण सगळं फॉर्म भरून घेतलं, दॅट्स इट। मग ह्याच्या व्यतिरिक्त ऍज सोसायटी डू वी नीड टू सबमिट एनी पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन दॅट वी हॅव डन द सर्वे, वी हॅव कॅरीड आउट, दिस इज द इन्फॉर्मेशन, अशी काही वेगळी? I don't know whether. Hello. हे सगळे हॅलो शिर्के बोलतोय, व्हिडिओ हवेली। यामध्ये मॅडम आता सरकारने सांगितल्यानुसार हाऊसिंग सोसायटीची जबाबदारी ही आहे की तुम्हाला असं कोणताही फॉर्म म्हणजे आम्हाला नाही, यामध्ये आता गुगल शीट आपण एक दिलेली आहे आणि त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं ऍप, त्या दरम्यान आपण काय करणार आहोत की एक 1 डे सर्व ह्या गावाचं आपण सर्वेक्षण करणार आहोत। त्यामध्ये सर्व जे कोमॉर्बिड लोक जे आहेत आणि एज अबाउट 60 इयर्स आणि ज्यांना काही सिम्पटम असतील अशी लोक आपण अँटीजन किट वापरून आपण टेस्ट करणार आहोत। परंतु तोपर्यंत
सरांचं सरांचं असं म्हणणं होतं की हाऊसिंग सोसायटीनी विदिन द म्हणजे सोसायटी जे काही सोशल प्रोग्राम असतील किंवा काही हे आहे सुमोटो त्यांनी जनता कर्फ्यू केलेला आहे त्या गोष्टीवरती जास्त लक्ष केंद्रित करणं अपेक्षित आहे आणि यामध्ये अशी काही जी सिम्पटमॅटिक लोक असतील त्या लोकांची माहिती आमच्यापर्यंत आली जेणेकरून आमच्या वाघोलीमध्ये बीजेस जे हॉस्टेल आहे तिथे आपलं कोविड केअर सेंटरमध्ये आपण टेस्ट घेतो तिथे अँटीजन टेस्ट सुद्धा आता माननीय आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण ते वाढवलेले आहेत जेणेकरून वाघोलीची पॉप्युलेशन जवळपास 2 लाखाच्या वरती आहे त्यामुळं हाऊसिंग सोसायटीचे जे चेअरमन आहेत किंवा सेक्रेटरी आहेत किंवा इतर सदस्य आहेत त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं ह्यामध्ये पार्टिसिपेशन असणं महत्वाचं आहे यामध्ये जवळपास आता सर ऐकत असतील तर आपण 25 तारखेला आपण वाघोली गाव हे सर्वेक्षणासाठी घेत आहोत त्यावेळेस आम्हाला हाऊसिंग सोसायटीची सुद्धा मदतीची आवश्यकता आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे सुद्धा स्टाफ नाहीये त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमच्याकडून काही स्वयंसेवक लागतील जेणेकरून आपल्याला हाऊसिंग सोसायटीचे तुमचे जे काही अपार्टमेंट असतील किंवा बिल्डिंग असतील त्या कव्हर करायला आमचे एक लोक असले आणि तुमचे एका दुसरे लोक जर मिळाले प्रत्येक टीमच्या पाठीमागे आपण 50 कुटुंब आपण देत आहोत तर त्या अनुषंगाने जर आपण 50 कुटुंबाच्या अनुषंगाने जर 2-2 जरी स्वयंसेवक आम्हाला दिले तर ती खूप मोठी मदत प्रशासनाला होईल आणि जेणेकरून सर्वे आपल्याला काय करायचंय की 1 डे सर्वे आपल्याला पूर्ण करायचा आहे जेणेकरून 1 डे आपल्याला जेवढी लोक सिम्पटमॅटिक निघतील ते आपण रेफर करणार आपण लोकल पीएससी ला तिथे आपले जे मेडिकल ऑफिसर आहेत ते परत त्यांना हे करणार चेक करणार आणि त्यामध्ये जे त्यांना सस्पेक्टेड वाटतात त्या लोकांची आपण अँटीजन टेस्ट मार्फत ते पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह सेम डे आपण ते लगेच हे करणार त्यांच्यावरती कारवाई करणार जे निगेटिव्ह असतील त्यांना होम क्वारंटाईन करणार आणि जे पॉझिटिव्ह असतील ऍज पर म्हणजे क्रायटेरिया ते CCC ला कोविड केअर सेंटर मध्ये जातील काही लोक वयस्कर असतील किंवा कोमॉर्बिड असतील तर ते DCS ला जातील म्हणजे हा एक उद्देश आहे आणि ह्या उपक्रमामध्ये म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी त्यामध्ये सर्व हाऊसिंग सोसायटीचे आपल्याला इन्व्हॉल्वमेंट ही आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला आणि आपलं जे म्हणणं होतं की एक वेगळ्या प्रकारचा फॉर्म सबमिट करायची गरज आहे का नाही आपण त्या दिवशीच आपली जी आमची शिक्षकांची टीम आहे किंवा आशा वर्कर आहेत आरोग्य सेविका आहेत यांच्या मार्फत आपण तो सर्वे करून घेणार आहोत फक्त सुरुवातीला आपल्याला कुठेतरी लाईन आउट करताना आपल्याला हे करावं लागेल की तोपर्यंत माननीय आमदार साहेबांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण सिम्पटमॅटिक लोकांना आपल्या सोसायटीमध्ये थोडं प्रसिद्धी करून जर ते आमच्यापर्यंत पाठवली आता काही लोकांनी स्वतःहून गुगल शीट वरती माहिती भरायला सुरुवात केलेली आहे आमच्याकडे माहिती ती आलेली पण आहे परंतु अजून जर लोकांना एनकरेज केलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्यामध्ये कोविडचा जो प्रकार होत चाललेला आहे जो व्हायरस लोड वाढत चाललेला आहे तो आपल्याला कमी करता येईल आणि इनिशियल स्टेजला जर आपण ट्रीटमेंट सुरू केली तर त्या व्यक्तीला एक कमी मानसिक आर्थिक कष्टामध्ये किंवा जो त्रास होणार आहे त्याला ह्या दोन्ही गोष्टीचा तो न होता तो बरा होऊन तो जाऊ शकतोय आणि एक स्प्रेड सुद्धा बाकी कम्युनिटीमध्ये होणार नाही हीच अपेक्षा आहे आपल्याला सर प्रशांत सर एक रिक्वेस्ट अशी आहे की आपल्याला फक्त गुगल फॉर्मची लिंक आलेली आहे त्याच्याबरोबर जर एक लेटर आलं जिल्हा परिषदेकडून सरांना पण सांगितलं होतं तर त्याचा इम्पॅक्ट जास्त मोठ्या प्रमाणात होईल आणि आम्ही शक्य तेवढी मदत करतो की बाबा तो फॉर्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि जास्तीत जास्त लोकांची माहिती तुम्हाला मिळेल फक्त एक कसं आहे की अथॉरिटी लेटर जर त्या गुगल फॉर्म बरोबर पाठवलं मी नोट डाऊन करून घेतो गुगल फॉर्मचं एक लेटर देऊन टाकतो जिल्हा परिषद किंवा माझ्या मार्फत किंवा पान साहेबांच्या मार्फत देतो मी दुसरा विषय आज आम्ही सुरुवातीला आज सरतोपवाडी म्हणून गाव आम्ही घेतलं होतं छोटं गाव आहे एक 6-7 हजार लोकसंख्येचं गाव आहे ते आम्हाला आता 4 लोक आम्हाला पॉझिटिव्ह सापडले जवळपास सस्पेक्टेड 131 लोक आम्हाला मिळाले आणि त्यामध्ये 89 लोकांचे आपण हे टेस्ट केला आपण त्यांच्या अँटीजन त्यामध्ये 4 लोक आपल्याला पॉझिटिव्ह निघाले अशा प्रकारे हा आता उपक्रम सुरू आहे आणि काही आपल्याकडे आता लोकसंख्येनं मोठी असलेली गाव आपल्या तालुक्यामध्ये जास्त आहेत त्यामुळे ह्या लोकसंख्येने जास्त असलेली जी गाव आहेत मांजरी नरे नांदेड त्यामध्ये हाऊसिंग सोसायटींची मदत जर प्रशासनाला मिळाली तर कमी वेळात कारण आपल्याला हा 1 डे सर्वेक्षण आपल्याला हे पूर्ण करायचं आहे कारण ह्यामध्ये खूप वेळ लावला तर ते ट्रान्समिशन व्हायची शक्यता जास्त आहे त्यामुळं आपल्याला जो सर्वेचं जे आहे आउटपुट ते चांगले मिळू शकेल हीच अपेक्षा आहे हेलो सर आवाज आ रही है हाँ आ रही है आपकी आवाज सर मेरा सर एक कंसर्न है
पता है कि वाघोली पूरा कंटेनमेंट जोन नहीं है, उसके कुछ कुछ एरियाज कंटेनमेंट जोन है, राइट? यस तो सर देखो सर, मेरा सर थोड़ा सा मतलब अलग वे में है। तो सर आपको पता है कि सेंट्रल की गाइडलाइंस है कि कोई भी जिला या फिर कोई भी ग्राम पंचायत मतलब कंटेनमेंट जोन के अलावा कहीं भी लॉकडाउन अप्लाई नहीं कर सकती है, ठीक है? अभी मुझे पता है कि वायरल लोड बहुत है, लेकिन सर अगर अपन पूरे वाघोली को इस चक्कर में बंद कर देंगे सर दैट इज नॉट ए गुड वे, राइट? क्योंकि आपको पता है केस तो हमेशा आएंगे, आज नहीं आएंगे कल भी आएंगे। नहीं मेरा एक सजेशन है कि इसके बजाय अपन कंटेनमेंट जोन में सख्ती कर सकते हैं। और दूसरा क्या है कि मान लो आप शॉप्स वगैरह खोल रहे हो तो शॉप्स वगैरह में स्ट्रिक्ट कर दो कि 3 से 4 लोग से ज्यादा भीड़ जमा नहीं करेंगे, क्योंकि सर बार बार अगर लॉकडाउन अगर फिर अपने अप्लाई कर दिया जहाँ पे कंटेनमेंट जोन नहीं है वहां भी, तो सर अननेसेसरी लोग उससे इफेक्ट होंगे, ऐसा बोल रहा हूँ। क्योंकि आपको पता है कि आपकी बात से मैं सहमत हूँ। इसलिए हमने पुलिस डिपार्टमेंट से जो मास्क पहन रहे उनके ऊपर भी राइट है। यस और हम क्या कर रहे हैं, एक और पॉइंट है मेरा सर, एक और पॉइंट है कि यू कंडक्ट जीरो सर्वे इन ऑल वाघोली, क्योंकि सर मेरा पर्सनल ओपिनियन है इस टाइम पे और फ्यूचर में भी जीरो सर्वे के अलावा और कोई भी विकल्प नहीं है कंटेंट को कम करने का। इससे पता पड़ेगा कितने में हर्ड इम्यूनिटी आ गई है। यस तो वो भी करेंगे हम। हाँ राइट। और प्लीज सर माई रिक्वेस्ट दैट यू ओनली अप्लाई लॉकडाउन फॉर कंटेनमेंट जोन ओनली प्लीज। ओके उसमें भी हम व्यवस्था निकालेंगे। पहले आज जो सब्जेक्ट मेरी फॅमिली मेरे माझं कुटुंब माझ्या जबाबदारी आहे। राइट सर। उसके अनुसार हम रहेगी। आवाज येतोय? कुंभार सरांना आणि की शनिवारी आमच्या सोसायटीमध्ये एक कोरोना पॉझिटिव्हची केस निघाली, तर आम्ही त्यांना त्या दिवशी त्या व्यक्तीने स्वतःहून चेअरमॅन सेक्रेटरीला इन्फॉर्म केलं आणि मग त्यानंतर आम्ही PHC ला पण कळवलं. पण आता शनिवार गेला, रविवार गेला, सोमवारी ते लोक फवारणी करायला आले, तर त्यानंतर त्यांच्या घरी सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांची सुद्धा टेस्टिंग करायला कोणी आलं नाही, PHC तर कोणी आलं नाही. तर मग हेच तुमचं गांभीर्य आहे का, हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद. कुठली सोसायटी आपली? ईस्ट विंग्स सातो कॉलेज शेजारी वाघोली. कोणती सोसायटी पर रिपीट? ईस्ट विंग्स ओके सातो कॉलेज शेजारी नगर वाघोली. सापडलेला आहे पेशंट. ठीक आहे, मी एमओशी बोलतो. ऍक्च्युली तसं झालं नाही पाहिजे. शनिवारी भरती हॅलो हा सर. ठीक आहे, मी पॉईंट तुमचा नोट डाऊन केलाय. मी बोलतो मेडिकल ऑफिसर. आणि ही असं इग्नोरन्स करण्याची वेळ दुसरी आहे. तर पाहिलं तर मग आपण सर्व्हिस करत राहू, काय उपयोग होणार नाही. नाही आता तुमची पण जबाबदारी आहे. तुम्ही लोकल म्हणजे ग्रामपंचायत ऑथॉरिटीला किंवा इमोंना फोन करून सांगायला पाहिजे किंवा आम्हाला तरी करायला पाहिजे होतं. ठीक आहे, ओके ठीक आहे, मी ते बघून घेतो. हॅलो किंचरने फोन करून सांगितलं, ओके वार्ड प्रतिनिधींना पण सांगितलं, तेवढं गांभीर्याने की स्वतः घेत नाही. हा माझा ओके ठीक आहे, मी बघून घेतो कॉलेज. हॅलो हा बोला. कोविड टेस्ट बद्दल प्रश्न होता. कोविड टेस्ट साठी जिथे BJS मध्ये जातात तिथे ते सांगतात टेस्ट करायच्या आधी दिवसभर थांबावं लागेल, तिथे क्वारंटाईन 1 दिवस थांबावं लागेल. त्याचा गव्हर्नमेंटचा निर्णय रूल आहे का? कारण ससून मध्ये तिकडे थांबायला सांगत नाही, रिटर्न सोडतात. हा समजला मला तुमचा विषय. यांनी काय विषय झाला आहे की आम्ही सुद्धा सुरुवातीला सोडत होतो लोकांना, परंतु त्यानंतर असा एक आम्हाला अनुभव आला
की लोक सोडल्यानंतर घरी गेल्यानंतर ते प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, सोसायटीमध्ये फिरणे, त्या मित्रांबरोबर फिरणे, त्यामुळे परत ते ट्रान्समिशन वाढायला लागलं. त्यामुळे तो निर्णय घेतला. आणि तसं शासनाचे गाईडलाईन सुद्धा आहेत. म्हणजे असं नाही की शासनाच्या गाईडलाईन अगेन्स्ट करतोय. आणि जो सस्पेक्टेड माणूस आहे तो जोपर्यंत रिझल्ट येत नाही, आयदर तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आला तर आपण त्याला पुढची ट्रीटमेंट हे करतो, निगेटिव्ह आला तर घरी सोडून देतो सूचना देऊन. तशा सूचना आहेत. कारण कसं आहे, सगळेच लोक पाळतील घरी जाऊन ते सगळ्या गोष्टी ते आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करतो आम्ही 1 डे किंवा 2 डे किंवा मला एक प्रश्न विचारा. असं मला एक विचारायचं, तुम्ही सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी कडून अपेक्षा करताय की त्यांनी इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी, पण शेवटी ते आम्हाला पण रिस्क आहे एका दृष्टीने की त्यांची इन्फॉर्मेशन दारोदारी जाऊन कलेक्ट करण्याची. त्याच्यापेक्षा जर आम्ही आमच्या एका बिल्डिंग साठी एक गुगल मीटिंग गुगल मीटच्या फॉर्म वर फीड केली तर चालेल का? दारोदारी जाऊन आम्हाला रिस्कच आहे ना. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये मला एका दृष्टीने माझ्यासाठी तर रिस्कच आहे. मी काय म्हणलं तुम्हाला की स्वयंसेवक तुम्ही जर तयार केले लोकांना, हे ते शेवटी आम्ही आमच्या टीम करणारच आहोत. विषय तो नाही. शेवटी रिस्क कोणाला तरी घ्यावीच लागेल. ते तुम्ही नाही घेतली तरी ऍज अ प्रशासन म्हणून आमच्या लोकांना तरी घ्यावी लागेल. परंतु काय होतं की मोबाईल वरती माहिती घेणं हे ते त्या लोक काय करतात, आम्हाला अनुभव आलेला की लोक माहिती नाहीत किंवा त्या गोष्टी त्यांना त्या पद्धतीने माहिती नसतात. तो गव्हर्नमेंटने जो फॉर्मॅट आपल्याला डिझाईन करून दिलेला आहे त्यानुसार त्यांना ते प्रश्न विचारून त्यांना समोर त्यावेळेस आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क, ह्या सर्व गोष्टी पाळतो आपण. म्हणजे असं नाही की हा जो सर्वे आहे हा ऑल ओव्हर महाराष्ट्र आपला सुरू होणार आहे. त्यामुळं असं नाही की शेवटी शासनाला जो शासन निर्णय काढलेला आहे तो विचार करूनच काढलेला असेल. त्यामध्ये काय जो हे केलं करायचे काळजी घ्यायची ते दिलेलंच आहे, त्यानुसार आपण करतोय. त्यामुळं हे असं हे नाही त्यामध्ये रिस्क आहे. रिस्क आम्ही दारोदारी जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट करू, पण लोक त्याची खरी माहिती त्याची याची कितपत गॅरंटी आहे? हो, शेवटी ती नागरिकांची पण जबाबदारी आहे, त्यांनी दिली पाहिजे. परंतु त्यामध्ये आपण जेवढे आपल्याला हे करता येईल, शेवटी एखाद्याने दिलीच नाही, आपण शेवटी जी टीम आहे त्याच्याकडे जी फॉर्मॅट दिलेला आहे त्यामधून काही ना काहीतरी आपल्याला कळेलच, किंवा त्यांनी नाही दिली तरी घरातले पण बोलू शकतोय की असा असा त्रास होतोय त्यांना संबंधितांना. त्यामुळे विषय नाही, शेवटी काळजीपोटी तरी माहिती दिली पाहिजे आपलं. नंतर काय होतं, जर सिव्हिअर कंडिशन मध्ये जर लंग्स झाले तर O2 बेड, व्हेंटिलेटर बेड मिळणं किती मुश्किल ते तुम्हाला माहितीच आहे. आणि मी आधीच सांगितल्या पद्धतीनं इनिशियलला हे जर झालं तर कमी मध्ये आणि डॉक्टरांच्या कोविड केअर सेंटर, होम आयसोलेशन मध्ये जर अंगावर कापला, पण अशी सर्व काही पेशंट आहे टेस्ट केली तेव्हा स्कोर 10, 15, 20च्या जवळ गेलेला आहे. पेशंटला डायरेक्ट O2 आणि व्हेंटिलेटरची गरज लागलेली आहे. अशा सुद्धा केसेस आहेत ना. त्यामुळे आपल्याला ही आरोग्य शिक्षण द्यायचं आहे, ती जाणीव लोकांना निर्माण करून द्यायची आहे. त्यासाठी तुमची आम्हाला मदत हवी आहे. प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे आपल्याला. हॅलो हॅलो, हा बोला. मला एक प्रश्न होता. माझा एक हॅलो, चांगला प्रश्न आहे, बरोबर आहे. सोसायटीमध्ये जाऊन तर जे स्वयंसेवक आहेत त्यांना पीपीई किट तर तुम्ही पुरवठा देऊ शकता. पीपी किट दाखवून आहे ना आपण सर्वे करू शकत नाही, कारण पीपी किट मध्ये खूपच म्हणजे तो अक्षरशः म्हणजे माणूस 1-2 तास सुद्धा राहू शकत नाही. आपण जनरली मास्क आपण देतो त्यांना, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग ह्या 3 पद्धतीनेच हे करतो. आणि जनरली आपण डिस्टन्स ठेवूनच आपण त्यांना प्रश्न विचारतो. आणि पुढचा जो आहे ज्या घरामध्ये आपण जाणार आहोत ते सुद्धा मास्क घालूनच आपण त्यांना विनंती करतो की मास्क घालूनच तुम्ही आमच्या म्हणजे थोडं डिस्टन्स ठेवून 5 फूट 7 फूट आमच्याशी बोलावं. ते तेवढा काळजी आपण घेतो. मला एक प्रश्न होता. आहे वगैरे